नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. मी निखिल आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, काल व्हिडिओ बनवला होता याच पेपरवरती. थोडासा फास्ट झाला होता. आपण आज समजून घेऊया डीपमध्ये की याचे उत्तर काय आहेत आणि प्रश्न काय आहेत, जेणेकरून तुमच्या डोक्यात घुसतील आणि असे प्रश्न तुमच्या पेपरला आले असतील तर तुम्ही त्याचं उत्तर लगेच देऊ शकाल. चला तर मग लगेच सुरुवात करूया वेळ न घालवता. पहिला बघा, महापालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार कोणाला असतो? त्याचं उत्तर आहे राज्य शासन. दुसरं, औरंगाबाद शहर टिंबटिंब दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. याचं उत्तर आहे 52. वांग निश्चय यातून संधीने सिद्ध होणारा शब्द कोणता? वांग निश्चय. ह्याचं उत्तर आहे 2, पर्याय क्रमांक 2. कोरोना व्हायरस हे महामारी हे तुम्हाला तुमच्या देखील परीक्षेला येऊ शकतं. महामारी घोषित करणारे पहिले राज्य कोणते? याचं उत्तर आहे हरियाणा. पाचवं बघा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले? तर याचं उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 6 नंबरचा, मोरचूद रासायनिक. मित्रांनो, हा प्रश्न सायन्समधील आहे. मोरचूद रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे? त्याचं उत्तर आहे CuSO4. 7वं बघा, कोरोना व्हायरस हे वास्तविक टिंबटिंब कूळ आहे. तर हे वास्तविक आहे. बेसिक प्रश्न होता, विषाणू. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे होते, जे सोपे आहेत ते मी तुम्हाला सांगतो, जेणेकरून तुम्हाला मेरिटमध्ये किती मेरिट लागेल हे तुम्हाला समजून येईल. हे बघा, हे प्रश्न तुम्हाला यायला पाहिजे होतं. व्हिडिओच्या शेवटी आपण याचा विचार करू. 8व्याचा प्रश्न बघा, 30 अधिक x 23 अधिक x बरोबर 50 तर x ची किंमत किती? तर x ची किंमत काढायला सांगितलं आहे. आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो यावरती. तुम्हाला यावरती व्हिडिओ हवा असेल तर टेलिग्राम चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जाऊन या जे विश्लेषण आहे पूर्ण त्या विश्लेषणाचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुम्ही त्या व्हिडिओ बघू शकता. अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण आहे. आधी अत्यंत सोप्या पद्धतीने मी त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. आणि तर याचं उत्तर बघूया. तोपर्यंत याचं उत्तर आहे 5. कुफरच्या पेशी यामध्ये आढळतात. याचं उत्तर आहे C, यकृत. वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्याची अत्यंत आवश्यकता असते? याचं उत्तर आहे 16. लक्षात ठेवा मित्रांनो, 16. केंद्रीय निवडणूक आयुक्ताची नियुक्त करण्याचे अधिकार यांना आहेत. तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. जास्तीत जास्त राष्ट्रपतीच याचं उत्तर असतं. थोडेच आहेत जे अपवाद आहेत. बघा, रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे V.S. पागे. V.S. पागे. तुम्हाला हे उत्तर यायला पाहिजे. बरेच बेसिक प्रश्न आहे खूप. 13 बघा, जर A-B चा 40% बरोबर A अधिक B चा 20% आहे तर B हा A च्या किती % आहे? अत्यंत सोपा प्रश्न आहे. बेसिक प्रश्न आहे. बीजगणितमधला आहे. आपण याचं सोल्युशन पेपरमध्ये दिलेलं आहे. तर याचं उत्तर येतं 33.33. पुढचं बघा, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात येणार आहे? याचं उत्तर आहे चिनाब. पुढचं बघा, 15व 3चा वर्ग 5चा वर्ग 6चा वर्ग 9चा वर्ग यांची सरासरी किती? तर याचं उत्तर आहे 37.75. हे याचं योग्य उत्तर आहे. सोल्युशन दिलेलं आहे व्हिडिओमध्ये, पुन्हा सांगतोय. हे बघा, पॅथो डिटेक्ट टेस्टिंग किट हे विषाणू शास्त्रज्ञ टिमटिम यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील माय लॅब डिस्कवरी सोल्यूश या कंपनीने बनवले आहे. तर याचं उत्तर आहे मिनल भोसले. महाराष्ट्रातील मिनल भोसलेंनी ते बनवलेलं आहे. 17वं बघा, जगातील पहिला कोरोना पॉझिटिव्ह प्राणी कोणत्या देशात आढळला? तर याचं उत्तर प्रत्येकजण चीन म्हणून दिलं आहे. तर चीनमध्ये प्राणी आढळला नाही आहे, मनुष्य आढळलेला आहे. तर बघा, मनुष्य पण प्राणी आहे. बऱ्याच जणांना वाटलं की मनुष्य पण प्राणी आहे तर हे याचं उत्तर असेल. तर तसं नाही आहे. शब्दाचा अर्थ घेऊ नका इथे तुम्ही. पॉझिटिव्ह प्राणी म्हणजे जनावर कोणतं देशात आढळला? तर याचं उत्तर आहे अमेरिका. योग्य उत्तर आहे अमेरिका.
बघा, पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून आपण कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलं होतं. याचं उत्तर आहे विलासराव साळुंखे. पुढचं बघा, 10.5% दराने 16,000 रुपये मुद्दलाचे व 2 वर्ष 8 महिन्याचे चक्रवाढ व्याज किती? याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 22, 28. हे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 22वा प्रश्न, भारतातील पहिले उपपंतप्रधान कोण? तर हे आहे सरदारजी पटेल. 2100 रुपये मुद्दलाचे 10.7 दराने 3 वर्षाचे व्याज काढा. व्याज काढायला सांगितलं आहे. सोपा प्रश्न आहे हा पण. हे पण बेसिक आहे, तुम्हाला यायला पाहिजे. तर उत्तर बघा याचं काय तर 441. मित्रांनो, इथे बसून सर्वांना वाटत आहे की बाबा हे प्रश्न सोपे आहेत, परंतु पेपरला गेल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर तिथे गेल्यानंतर सुटत नाही. इथे बरंच वाटतं की बाबा हे पेपर सोपा आहे, खूप सोपा आहे, अजिबात अवघड नाही आहे. तर मित्रांनो, पेपरची लेवल खूप हार्ड आहे. तर बघा इथं याचं उत्तर आहे डी. 25चे 25% अधिक 15चे 15%. 15%चे 15% म्हणजे 100%. ते तुम्हाला मी सोल्युशनमध्ये दिलेलं आहे, तुम्ही सोल्युशन घ्या. व्हिडिओ खूप मोठा आहे, ते पण 28 मिनिटाचा व्हिडिओ होतो. टोटल 1 तासाचा व्हिडिओ होऊन जाईल. बघा 23 नंबर, 3.5 - 2 अधिक 1/2 अधिक 1/2. तर याचं उत्तर आहे, योग्य उत्तर आपल्या तुम्हाला दिलेलं आहे. याचं उत्तर आहे 1.1, पहिला ऑप्शन. पुढे बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? याचं उत्तर आहे सत्यशोधक समाज. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती? याचं उत्तर आहे सी, उत्तर प्रदेश. कोणती होती ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. बघा 26चं उत्तर काय येतं? 0. याचं उत्तर तुम्हाला आपल्या विश्लेषणच्या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. बघा 27, टिमटिम ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्त रस स्त्रवते. तर याचं उत्तर आहे यकृत. 28 बघा काय येतं? मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे नारायण जोशी. याचं उत्तर आहे नारायण जोशी. माफ करा, याचं उत्तर आहे नारायण जोशी. 29चं बघा, महाराष्ट्राची रेखावृत्तीय विस्तार टिंबटिंब ते टिंबटिंब आहे. याचं उत्तर आहे 72.6 अंश कला ते 81.8 कला, 81.9 कला. याचं उत्तर योग्य आहे. पुढचं बघा, सत्यमेव जयते हे घोषवाक्य कोणी लोकप्रिय केले? तर याचं उत्तर आहे मदन मोहन मालवीय. आता भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषविले? हे पण उत्तर सोपं आहे, प्रत्येकाला यायला हवं. पहिले जे राष्ट्रपती आहेत तेच फक्त सलग 2 वेळा राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे किंवा राष्ट्रपतीचे पद भूषविलेले आहे. इतर कोणीही झालेले नाही आहे तसे. आता यावरती अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो किंवा तुम्हाला विचारू शकतात किंवा कोणते उपराष्ट्रपती आहेत जे उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झालेत, असा एखादा प्रश्न होऊ शकतो. तुम्ही प्रश्न तयार करा असे प्रश्न. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना टिमटिम यांनी शपथ दिली. हे फक्त वाचण्यात कन्फ्युजन झालं आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे रामनाथ कोविंद. म्हणजे रामनाथ कोविंद. मस्त फिरवून विचारलेला प्रश्न आहे. सिंपल प्रश्न आहे की बाबा राज्यपालाला शपथ कोणी देतं असा प्रश्न येते, परंतु त्यांनी फिरवून विचारलं, त्यामुळे बऱ्याच जणांचा यामध्ये पण गोंधळ झालेला आहे. 33 बघा, LPGचे 2 प्रमुख घटक कोणते असतात? त्याचं उत्तर आहे ब्युटेन व आयसोब्युटेन. व्हिडिओ मोठा आहे, परंतु तुम्हाला समजण्यासाठी आता हे जास्त विश्लेषण करून सांगतोय. 34चं बघा काय येतं? याचं उत्तर आहे 1, 3, 7. जर हे सोडवायचं कसं, सोल्युशन तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिलेला आहे. व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ज्याचं टेलिग्रामवरती त्याची लिंक आहे. बघा 35वा 5वा विज्ञान चित्रपट महोत्सव कुठे पार पडले आहे? याचं उत्तर आहे गोवा. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी पास झाला?
याचं उत्तर आहे 1829. संयुक्त राष्ट्रच्या घातक पदार्थाच्या यादीत डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या पदार्थाला वगळण्यात आले? याचं उत्तर आहे भांग. कन्फर्म उत्तर आहे भांग. पुढचं बघा, नेक्स्ट काय आहे? 38. राजश्री शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला? याचं उत्तर आहे आर्य समाज प्रसार. महत्त्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट प्रश्न आहे, स्टार करून ठेवा, लिहून ठेवा तुमच्या बुकमध्ये, महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन? हा पण प्रश्न बऱ्याच वेळा परीक्षेला आलेला आहे. ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रकास कोण मान्यता देते? याचं उत्तर आहे पंचायत समिती. एका वर्गातील 28 मुलांचे सरासरी वय 14 वर्ष होते. त्यातील वर्ग शिक्षकासह सरासरी वय 1.5 वर्षाने वाढते. तर वर्ग शिक्षकाचे वय किती? तुम्ही म्हणत असाल याचं सोल्युशन लगेच द्या, तर लगेच भेटत नाही आहे. सोल्युशनचा व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली आहे, तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा. 42 नंबरचं पण उत्तर तुम्ही विश्लेषणमध्येच बघा. याचं उत्तर आहे 96 व 144. बरेच जण याचं उत्तर काढले सुद्धा असतील. महानदी कोणी विचार पण केला नसेल की बाबा अशा प्रकारचे प्रश्न पोलीस भरतीला असतात. तर बघा, हे अनिता अग्निहोत्रींनी महानदीवरती लेख लिहिला होता त्यांनी. असा प्रश्न पडेल असं वाटतच नाही कोणाला. 44 बघा, महाराष्ट्रातील पहिले मेगा फूड पार्क. 572 प्रश्नसंचामधील प्रश्न आहे. 572 प्रश्नसंचामधले जवळपास 60 प्रश्न आहेत तसे विदाऊट ऑप्शन चेंज न होता पेपरला आलेले आहेत. 572 प्रश्नांचे कोणी घेतलं नसेल तर 572 संच घ्या, नक्की घ्या. मुद्दाम सांगतोय घ्या, कारण त्यामधलेच प्रश्न इतर परीक्षेला आलेत आणि यापुढे पण येत राहतील, कारण तेच पुस्तक जास्तीत जास्त पॉप्युलर आहे सध्या. जागतिक आरोग्य संघटना कोणत्या व्हायरसमुळे वैयक्तिक आरोग्य आपत्काल घोषित केले? याचं उत्तर आहे कोरोना. चिंतामणी पार्श्वनाथ भगवान हे जैन तीर्थक्षेत्र कोठे आहे? याचं उत्तर आहे 4 नंबरचं कचनेर कुठे आहे? बघा, गुगलवरती करून बघा कचनेर कोणत्या राज्यात आहे. महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव म्हणजे कधी असतो? 50 वर्ष झाल्यानंतर. हीरक महोत्सव कधी असतो? 60 वर्षानंतर. रौप्य महोत्सव कधी असतो? 25 वर्ष झाल्यानंतर. शताब्दी कधी असतं? 100. हे तरी 4 तुम्ही लक्षात ठेवा, हे महत्त्वाचे आहेत. आता इथे तुम्हाला जर माहिती असलं असतं तर तुम्ही बेरीज करून तुम्ही हे उत्तर काढू शकला असतं. तर याचं उत्तर काय येतं? 2010. जागतिक पशुदिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक पशुदिन केव्हा साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 4 ऑक्टोबर. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. मित्रांनो, मुद्दाम एवढं डीपमध्ये मुद्दाम करून किंवा तुमचं वेळ जाण्यासाठी हे पूर्ण वाचायला लावलेलं आहे, त्यामुळे तुमचं कमीत कमी 10-15 सेकंद जातात. तर आपण जास्तीत जास्त न वाचता अस्पृश्यता पाळणे गुन्हा ठरवले आहे. इथे उत्तर आहे कलम 17. तुम्हाला सगळ्यांना उत्तर येतं, परंतु इथे जास्त मोठं दिलं आहे, त्यामुळे तुमचा वेळ पण खाणार आणि तुम्हाला ते पेपरला टाईम पण पूर्ण नाही. अशा पद्धतीने हे स्ट्रॅटर्जी इथे आखलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प कितवे राष्ट्रपती होते 15 ऑगस्ट नंतर? त्याचं उत्तर आहे 7वे. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब हे औषध वापरतात. याचं उत्तर आहे ॲस्पिरिन. ऑप्शन नंबर 2. एका क्रिकेटपटूची 7 डावातील हे गणितातील प्रश्न आहे. आपण याचं सोल्युशन दिलं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. वारंवार सांगतोय कारण ह्यातील गणितं खूप चांगले आहेत. बीजगणितचे प्रश्न आहेत सर्व, जसं काही 10वीचे पेपरला बसले त्याप्रमाणे हे आहे. याचं उत्तर आहे .30. मित्रांनो, हे गणित पेन न लावता कसं सोडवायचं, याचं पेन पण नाही लावायची गरज तुम्हाला या गणिताला. अशा प्रकारची गणित तुम्हाला कसे सोडवायचे, 0.33 उत्तर कसं आणायचं पेन न लावता, याचं सोल्युशन तुम्हाला मी दिलेलं आहे ऑलरेडी. 54 नंबर बघा, खालीपैकी कोणता शब्द विशेषण नाही? बघा, निरोप विशेषण आहे का? नाही आहे. तर बघा, निस्तेज विशेषण आहे, निराश विशेषण आहे, निर्धास्त हे विशेषण आहे, फक्त निरोप हे विशेषण नाही. 55 बघा,
गणितातील प्रश्न आहे, वाचत नाही आहे, स्किप करूया आपण गणितातील प्रश्न. याचं उत्तर मी फक्त तुम्हाला सांगतोय की बाबा 22.56 आहे. ठीक आहे, 56चं पण उत्तर आपण स्किप करूया. याचे सोल्युशन दिलं आहे, याचं पण सोल्युशन दिलं आहे. सोपे प्रश्न आहेत मित्रांनो, वाटतं फक्त अवघड. त्याचं उत्तर आहे 600. 56चं ह्याचं काय आहे 600. 57चं का भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? मंत्री परिषद उत्तरदायी असते नाही तर हे 74 काय मंत्री परिषदची स्थापना आहे. मंत्री परिषद त्या संविधानाला लोकसभेला जे आहे संविधानामध्ये लोकसभेची ती मंत्री परिषद 74 मध्ये आहे. परंतु इथे काय म्हणलं आहे उत्तरदायी असते, तर याचं योग्य उत्तर आहे कलम 75. मित्रांनो तुम्ही आता हे बघा 74 काय आहे, 73 काय आहे, 76 काय आहे, याप्रमाणे तुम्ही विश्लेषण अभ्यास करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या परीक्षेला त्यावरती प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचे दूरध्वनी चिकित्सा सेवा कोणत्या नावाने सुरू केलेली आहे? तर याचं उत्तर आहे योग्य उत्तर कोविड मदत. ऑप्शन क्रमांक 1 कोविड मदत. भारतातील कोणत्या राज्याची सर्वात नवीन अत्यंत सोपा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त इथे कन्फ्युजनमध्ये टाकलेला मित्रांनो की बाबा शेवटचं किंवा एक ह्याचं उत्तर आहे तेलंगणा. ठीक आहे, 60 नंबर राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे? याचं उत्तर आहे भोगावती. सी भोगावती. बघा खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवर हिंसाचार निर्मूलन दिन साजरा केला जातो? हे जागतिक लेवलवर साजरा केला जातो मित्रांनो. हे काय आपल्या फक्त भारतामध्ये नाही आहे तर जागतिक लेवलला साजरा केला जातो. 25 नोव्हेंबर. हिंसाचे खूप केसेस वाढलेत त्यामुळे 25 नोव्हेंबर हा दिन त्यांनी ठरवलेला आहे. याचं उत्तर काय आहे बघा 62. भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? एकूण सदस्य किती असतात? टोटल जास्तीत जास्त सदस्य 552 आहेत, पण एकूण सदस्य विचारायचे. इथे जर 552 ऑप्शन दिला असतं तर त्यांनी चुकीचं ठरवलं असतं तुम्हाला, पण याचं उत्तर आहे 545. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण औरंगाबाद जिल्ह्यात आहे, परंतु जी आन्सर की यांनी दिलेली आहे तर त्यामध्ये उत्तर दिलं आहे बी म्हणजे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये आहे का तुम्हाला काय वाटतं? नाही आहे. उत्तर आहे औरंगाबाद. ज्यांनी कोणी औरंगाबाद उत्तर क्लिक केलं आणि त्यांचं चुकीचं ठरलं आहे त्यांनी काय करायचं ॲलिगेशन करायचं, त्यांना आक्षेप सादर करायचा की बाबा त्यांनी दुरुस्ती करायला त्यांनी ईमेल करायचा आहे. ईमेल कोणत्यावर करायचा ते तुम्हाला srpf.gov.in वर तुम्ही जाऊन चेक करू शकता. 64 नंबरचा बघा जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचं उत्तर आहे रामनाथ कोविंद, जे की आपले राष्ट्रपती आहेत. त्या स्टेडियमचं नाव काय आहे? नरेंद्र मोदी स्टेडियमचं नाव त्यांनी दिलेलं आहे स्वतःचंच. नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत? नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत वा शिरवाडकर. या पुस्तकामुळे त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण मिळालेला आहे. या लेखकांना पुस्तकामुळे मिळालेला नसेल परंतु त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. 0.137 अधिक याचं उत्तर आपण स्किप करूया. तुम्हाला फक्त याचं उत्तर सांगतोय की बाबा याचं उत्तर आहे -4. -4 पण नाही आहे, इथे +4 आहे, परंतु इथे आन्सर कीमध्ये -4 दिलेला आहे. भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? तर याचं उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधी घटनेच्या महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर महात्मा गांधी हे कोणत्याच घटनानिर्मिती किंवा जे काही आपलं घटनानिर्मितीची पूर्ण प्रक्रिया आहे त्यामध्ये कसलीच भाग घेतले नव्हते. ते महात्मा गांधी एकमेव होते. बाकी सर्वांनी थोडाफार तरी भाग घेतला होता. 68चं बघा 10⁻². डायरेक्ट उत्तर सांगतोय. सोल्युशन तुम्हाला मी ऑलरेडी दिलेलं आहे. 69चं उत्तर डी 2471. 70चं उत्तर बी -5.35. मित्रांनो हे तुम्हाला सोल्युशन दिलं आहे त्यामुळे मी इथे डायरेक्ट उत्तर सांगतो. 71चं उत्तर तुम्हाला मी देईन उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे म्हणजे काय? वैभव प्राप्त होणे, भरपूर पैसे मिळणे. पैसे मिळाल्यानंतर आपण काय म्हणतो? उखळ पांढरे झाले बाबा याचे. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने संबोधले जाते? नाथसागर. मित्रांनो भाषा काय वापरली आहे बघा. आपल्याला सहज आपण पुस्तकात वापरतो की बाबा जायकवाडी धरणाचे जलाशय नाव काय? सिंपल आहे. इथे काय झालं? संबोधले जाते.
महाराष्ट्रातील सर्वात जुनी लेणी खालीलपैकी कोठे आहे? मस्त प्रश्न आहे, तुम्हाला पण येऊ शकतो, तुमच्या पेपरला लिहून घ्या. पिथळखोरा, याचं उत्तर आहे पिथळखोरा. जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू झालं आहे? हे फरीदाबादमध्ये आहे. बऱ्याच जणांना याचं उत्तर आलेलं नाही आहे, बरेच जण चुकलेत, काही जणांचे गोळ्या बसलेत. ठीक आहे, गोळ्या बसलेच म्हणायचं त्यांना. याचं उत्तर आहे हरियाणा. 75चं उत्तर मी तुम्हाला डायरेक्ट देतो, हे पण तुम्हाला मी सांगतोय पेन न लावता कसं सोडवायचं. जे मागचा व्हिडिओ आपला बघितलेत त्यांनी जे ह्या पेपरला डायरेक्टली गेले त्यांना असे गणित अवघड गेले नसतील. याचं उत्तर आहे 36,000. दिव्यत्वाची जेथे प्रतीची तेथे कर माझी जुळती, या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. इथे काय क्रियाविशेषण? जेथे तेथे. क्रियाविशेषणचा पूर्ण अर्थ जर समजला तर तुम्हाला याचं उत्तर नक्की येईल. याचं उत्तर आहे IIT दिल्ली. मस्त प्रश्न आहे आपला. कोणत्या संस्थेने रुग्णालयात संक्रमण रोखण्यासाठी संक्रमण विरोधी कापड तयार केले आहे? याचं उत्तर आहे IIT दिल्ली. मित्रांनो, हे काय मी माझ्या मनाने उत्तर देत नाही आहे, जे ॲन्सर कीमध्ये उत्तर दिलेत, ॲन्सर की आलेली आहे, आऊट झालेली आहे, त्याचं उत्तर येतं. फक्त आम्ही इथे चर्चा करतो की बाबा हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% हे सर्व प्रश्न लक्षात राहतील. बघा, 78 भारताबाहेरील जगातील पहिले योग विद्यापीठ कुठे? अमेरिकेमध्ये. तर अमेरिकेमध्ये कोठे स्थापन झाले ते तुम्ही माहिती करून घ्या आणि त्याचं उत्तर मला कमेंट करून सांगा, जेणेकरून दुसऱ्याला पण ते समजेल. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो की भारताबाहेर अमेरिकेत कोणत्या ठिकाणी योग विद्यापीठ स्थापन झाले आहे? शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली. याचं उत्तर आहे शिक्षकांनी. अधोरेखितचं विचारलं आपल्याला, अधोरेखितचं काय तर सामान्य नाम. ग्रामसभांना मान्यता कोणत्या कायद्यानुसार देण्यात येते? याचं उत्तर आहे C 1958चा ग्रामपंचायतचा कायदा. ठीक आहे. 81 अणुशक्ती आयोगाची स्थापना केव्हा झाली? तर याचं उत्तर आहे B 1948. तुरग म्हणजे समाधी शब्द घोडा, इथं तुरंग पाहिजे होतं, फक्त टिंब द्यायचे राहिलंय. बर्फ हा उष्णतेचा काय आहे? मित्रांनो, हे आन्सर कीमध्ये याचं उत्तर दिलं दुर्वाहक. मी सांगितलं होतं सुवाहक. तुम्हाला कोणतं उत्तर योग्य वाटतं ते कमेंट करून सांगा. मला वाटतं सुवाहक आहे, दुर्वाहक नसेल कदाचित, परंतु आता आन्सर कीमध्ये दिलं आहे ते तुम्हाला मी सांगतो. आन्सर कीमध्ये काय दिलं आहे? दुर्वाहक दिलं आहे आणि मी दिलं आहे सुवाहक. तुम्हाला कोणतं योग्य उत्तर वाटतं? हे जरा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, त्यामुळे हे तुम्ही ठरवा कोणतं उत्तर योग्य आहे. 84 बघा, हाडांमध्ये कोणता तंतुमय घटक असतो? मित्रांनो, हे पण प्रश्न 572 दिला आहे. याचं तुम्हाला मी प्रूफ दिलं आहे की बाबा टेलिग्रामवरती याची PDF बनवून टाकली आहे या पूर्ण प्रश्नपत्रिकेची, की 572 कोणत्या पानावरती कोणता हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे C कॉलजेन. 86चं पण उत्तर हे पण सुद्धा 572 आहे. याचं उत्तर आहे मेला. याचं उत्तर आहे याचं उत्तर आहे किला. खरंच मित्रांनो माफ करा, याचं उत्तर आहे किला. मी 2-3 वेळा बडबड करायच्या नादात काय झालंय, मेला झालाय. तर याचं उत्तर आहे किला. किला हे याचं योग्य उत्तर आहे. तुम्ही किला लक्षात ठेवा, मेला नाही. कन्फ्युजन करून घेऊ नका. पुन्हा एकदा सांगतोय, दिलीप कुमार यांचा शेवटचा चित्रपट कोणता? तर उत्तर आहे किला. 572 मधील प्रश्न आहे, निधन वार्तामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. अनिलचा पगार संजयपेक्षा 25% जास्त आहे. तुम्हाला मी सांगितलं, याचं उत्तर तुम्ही पाठ करून ठेवा. याचं उत्तर आहे 20%. हा प्रश्न तुम्हाला पण येऊ शकतो. फक्त हे अनिलचा जागी सुनील येईल, सुनीलच्या जागी निखिल येईल, काय पण येऊ शकता. ठीक आहे. 87 जागतिक साक्षरता दिन केव्हा साजरा केला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलेला आहे. हे पण सुद्धा प्रश्न आपल्या 572 मधीलच आहे. 8 सप्टेंबरला जागतिक साक्षरता दिन साजरा केला जातो. 88चं बघा काय येतं उत्तर. डायरेक्ट उत्तर सांगतोय 153.6 हजार दिन. याचं उत्तर आहे योग्य. माझी कन्या भाग्यश्री या योजनेची सुरुवात कधी झाली? माझी कन्या भाग्यश्री बघा 1 एप्रिल 2016. 1 एप्रिल 2016. 90 बघा 30 ते 50. 30 ते 50चं काय येतं उत्तर? 39.8. बघा इथे पॉईंट दिलंय. इथं उत्तर तुम्हाला काढायची गरज नाही आहे.
फक्त इथे पॉईंटमध्ये उत्तर येतं. 398 तर येऊ शकत नाही. मूळ संख्येची सरासरी 39.8. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. कोरोना व्हायरस हा टिमटिम प्रकारचा विषाणू आहे. याचं उत्तर आयोगाने दिलंय RNA. राष्ट्रीय चिकित्सा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणास नियुक्त करण्यात आले? याचं उत्तर काय येतं? सुरेश चंद्र शर्मा. काय येतं? सुरेश चंद्र शर्मा. 94चं काय येतं? चीन बाहेर कोणत्या देशात कोरोना व्हायरसमुळे पहिल्या मृत्यूची नोंद झाली? हे प्रश्न टेलिग्रामवरती टाकलं होतं. आपल्या 572 प्रश्नसंचामधील पण हा प्रश्न आहे. बघा 1.75 हेक्टर. तुम्हाला मी सांगितलं की बाबा तुम्ही पाठ करा. बरेच जण दुर्लक्ष करतात माझ्या गोष्टीचा, परंतु त्यांचं नुकसान होतं हे त्यांना समजत नाही आहे दुर्लक्ष केल्यानंतर. तुम्हाला मी अजून पण सांगतोय, हे जे कोणी नवीन पेपर देणार असतील, आता तुमचं पोलीस भरतीचा सुद्धा पेपर असेल, तर तुम्ही हे परिमाण जे आहे ते जेवढे काही परिणाम आहेत, 1 हेक्टर म्हणजे किती मीटर वगैरे तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला हे एखादा प्रश्न येतच असतो. 96चं काय येतं उत्तर? 0.2. सोल्युशन दिलं आहे. सोल्युशन बघा तुम्ही. कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वात जास्त आहे? याचं उत्तर आहे कीटक. कीटकांची संख्या सगळ्यात जास्त आहे. सचिवालय. सचिव अधिक आलय. सचिवालय. सचिवालयाचं काय येतं? ज्याची फोड होते त्याचं काय? ज्या समासाचा संधी विग्रह होतो त्याचं उत्तर येतं तत्पुरुष. हे तुम्ही विधान लक्षात ठेवा. पुढचं बघा 99 क्रमांकाचं जगातील संपूर्ण सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ. याचं उत्तर आहे कोचीन. कोरोना व्हायरसला आंतरराष्ट्रीय आपत्ती म्हणून कोणी घोषित केले? याचं उत्तर पण सोपं आहे, तुम्हाला यायला पाहिजे. WHO. तर मित्रांनो हे आले 100 प्रश्न. तर याची मेरिट बघा. यातील बरेच प्रश्न 70 ते 75 प्रश्न सोपे आहेत, जे की सर्वांना यायला पाहिजे. यामध्येच मेरिट लागू शकते. ज्यांना कोणाला या दरम्यान मार्क असतील ते फिजिकलची तयारी करा, आणि ज्यांना कमी असतील ह्यापेक्षा त्यांनी फिजिकलची तयारी करू नका असं म्हणत नाही आहे, परंतु तुम्ही पुढच्या पेपरची अधिक तयारी करा, जेणेकरून तुम्ही पुढच्या पेपरला जास्त मार्क घ्याल. जे 70+ आहेत ते 100% फिजिकलला क्वालिफाय होतील असं मला वाटतं. जागा किती आहेत काय आहेत त्यावरती ते डिपेंड आहे. शेवटी तुम्ही किती मार्क घेतला हे महत्त्वाचं नाही आहे. आता तुम्ही यातून काय शिकलात किंवा तुम्हाला काय समजलं, हे अशी प्रश्नपत्रिका पुन्हा येऊ शकते किंवा पुढे आले तर काय करायचं याचं तुम्ही नीट नियोजन करा. मित्रांनो जे प्रश्न तुमचे चुकलेत, बऱ्याच जणांचं असं झालं असेल की ते सिंपल प्रश्नसुद्धा चुकले असेल हे प्रश्न अवघड बघून. त्यामुळे तुम्ही असे प्रश्न जर तुम्हाला यायला पाहिजे अशा प्रश्नाची तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. आणि याचे जे उत्तर आहे पेन न लावता कसं सोडवायचं या सर्वांचं उत्तर आहे. सोल्युशन तुम्हाला मी खाली व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.